हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये। तर आता बनवती आहे चहा। या सर्वजण चहा घ्यायला। तर आता 4 वाजताचा चहा चाललाय आहे माझा। आणि आज माझे कपडे सुद्धा धुवायचे होते, कारण आज मी सकाळी गेली होती काही कामानिमित्त बाहेर। तर मग तिकडून आल्यावर मला भरपूर कामं बाकी होते आज। तर आधी चहा बनवून घेतला। त्यान तुमचं पण असं होतं का कधी कधी कपडे भांडे लेट? तर चहा सोबत अशी छोटीशी भूक लागली होती, तर मग डोस्याचं बॅटर तयारच होतं। तर मग डोसा बनवून घेतला गरमागरम छान असा, आणि थोडा जाडसरच बनवला मी, कारण मला फास्टमध्ये बनवायचा होता। त्यानंतर बघा, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी छोटासा असा DIY बनवलेला आहे। बघा फोटो फ्रेम किती छान केलेला आहे, आणि ते पण घरच्या घरी अगदी कमी किमतीत। तुम्ही सुद्धा असं करून बघा। तर दिसायला पण खूप छान दिसत आहे। तर तुम्हाला कसा वाटला माझा हा DIY कमेंट करून सांगा मला। आणि अशा पद्धतीने तो आता कंप्लीट झालेला आहे, आणि मला खूप आवडलेला आहे। आणि मी जेव्हा वॉलवर याला लावणार तेव्हा तुम्हाला नक्की दाखवणार। त्यानंतर मग कपडे धुवायला टाकले। तर आता खूप गडबड होती, त्यामुळे मशीनमध्ये सर्व कपडे टाकून दिले। आणि त्यानंतर मला बनवायची होती कढीपत्त्याची चटणी। तर मग कढीपत्ता घेऊन आली मी, माझ्याच घरी आहे खाली मोठं झाड। तर मग मी कढीपत्ता घेऊन आली आणि छान अशी चटणी बनवून घेतली कढीपत्त्याची। त्यानंतर आमच्याकडे गणपतीचा प्रोग्राम होता नाईटला। तर सुमितला आणि अर्णवला दोघांनाही छान असे गिफ्ट मिळाले। तर हा आनंद आपल्यासाठी खूप असा मोठा असतो की मुलांचा फर्स्ट सेकंड नंबर आल्यानंतरचा आणि त्यांना गिफ्ट मिळण्याचा। तर त्यामुळे आमच्या यवतमाळचे PSI आलेले होते, तर त्यांच्या हस्तेच सुमितला गिफ्ट्स मिळाले। तर अशा प्रकारे आमचा खूप छान असा तिथे प्रोग्राम झाला, आणि मी पण नाईटला तिथेच गेली होती मग। तर अर्णवला सुद्धा छान असं गिफ्ट मिळालं, आणि अर्णव खूप खुश होता। तर अशा प्रकारे दिवसाचा एंड झाला। तर इथेच एंड करते, बाय बाय।